आंदोलनामध्ये असणाऱ्या संख्येचं बायफर्गेशन त्यांनी दिलंय की ज्याच्यामध्ये जे जे होते त्यातले किती जण कुठल्या कुठल्या गुन्ह्यामध्ये होते असं एक पोलिसांनी अनालिसिस केलंय. तिथे पडलेला एवढूसा दगड पण आम्ही कलेक्ट केला आहे आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक होतील. चंद्रकांत पाटलांनी म्हटलेलं आहे की आंदोलनामध्ये जे दगड वापरले गेले होते त्याच्या त्याच्यावरचे ठसे आधार कार्डशी लिंक होणार होता. एक आहे की मी ते वाचलं. चंद्रकांत दादा पाटील हे काय उच्च शिक्षण व तंत्रज्ञान वगैरे मंत्री आहेत आणि त्याच्यामध्ये विज्ञान वगैरे हे विषय येतात. तर चंद्रकांत पाटील यांनी हा जो एक नवीन संशोधन केलेलं आहे की हाताचे दगड जे तिथे आहेत त्या दगडाचे ठसे घेतले जातील आणि त्याच्यानंतर ते आधार कार्डला लिंक केलं जाईल. ह्या त्यांच्या शोधाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी नोबेल पुरस्कार समितीला एक शिफारस केली पाहिजे की चंद्रकांत पाटील यांना यावर्षीचं विज्ञान व संशोधन या क्षेत्रातला नोबेल पुरस्कार द्यायला हवा आणि त्यांना एखाद्या जागतिक विज्ञान विद्यापीठाचं कुलगुरू करता येईल का, व्हाईस चान्सलर, याचा शोध घेणं गरजेचं आहे. कारण इतका मोठा शोध आतापर्यंत कोणी लागला नव्हता की दगडावरच्या हातांचे ठसे बरं का घेऊन ते आधार कार्डला लिंक करायचे. ते ज्यांनी आधार कार्डची निर्माण केलं ते नंदन निलकणी जे आहेत तर ते 2 दिवस कोमात गेले.